सध्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी मोदी बागेमध्ये आता शरद पवार गटाची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। आता या बैठकीनंतर येणाऱ्या आगामी काळाच्या निवडणुकीच्या संदर्भात काय नेमकी रणनीती शरद पवार आखणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या शरद पवार गटाची सुरू आहे पुण्यामध्ये। या बैठकीनंतर आता शरद पवार नेमकं आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींच्या दृष्टीने काय रणनीती आखू शकतील? ही जी की ज्यावेळेस निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला होता आणि त्यांचं पक्ष आणि चिन्ह अजितदादा यांना दिलं होतं, त्याच वेळेस ठरवण्यात आलं होतं की अशा संदर्भातली कोर कमिटीची जी बैठक आहे ती महत्त्वाची नेत्यांची बैठक पुण्यात घेणार आहेत। ही शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आता सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये आगामी काळात ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडून कुठलं चिन्ह घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं पक्ष म्हणून वेगळी भूमिका घेतलेली आहे, त्यांना नाव सुद्धा मिळालेलं, आता चिन्ह आणि इतर ज्या रणनीती आहेत त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। पाहतोय की राज्यसभा निवडणुका सुद्धा येत आहेत आणि या अनुषंगाने मात्र आजच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो का? निश्चितच, कारण की राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे उमेदवार आहेत, काँग्रेसचा एक उमेदवार असणार आहे आणि त्यालाच महाविकास आघाडीचे इतर पक्ष म्हणजे शिवसेना आणि शरद पवार गटाचे आमदार पाठिंबा देणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आगामी काळामध्ये महाविकास आघाडी वज्रमूठ सभा सुद्धा घेणार आहेत आणि त्या वज्रमूठ सभा घेत असताना 24 तारखेला जी प्राथमिक माहिती मिळते ते सभा होणार आहे असं कळतंय। आणि त्याबरोबरच काल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलक सुद्धा भेटले होते, त्या संदर्भात सुद्धा या जे राष्ट्रवादी इतर सहकारी त्यांना शरद पवार माहिती देतील। नक्कीच, धन्यवाद। आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेत राहू। तर आपण पाहतोय की शरद पवार गटानं विलिनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम दिलेला आहे। स्वतंत्र गट म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलेलं आहे।